नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. 11 जिल्हे, 70 जागा, 289 पक्ष, 138 अपक्ष, 699 उमेदवार. पण एवढं सगळं असून सुद्धा लढत पाहायला मिळाली ती फक्त दोन पक्षांमध्येच, अर्थातच भाजप आणि आम आदमी पक्ष. मी आत्ता जे सगळं काही बोलतोय ते अर्थातच दिल्ली विषयी. दिल्ली कुणाची, या उत्तराचं जे काही आजपर्यंतचं फलित होतं ते अर्थातच आपल्या सगळ्यांना आता सापडलंय. कारण 27 वर्षांनी एका पक्षाचा वनवास संपला, तर 12 ते 13 वर्षांनी एका पक्षाला विजनवासात जावं लागलं. अर्थात ज्यांचा वनवास संपला ते म्हणजे भाजप, आणि ज्यांना सत्तेतून बाजूला व्हावं लागलं तो म्हणजे आप. यमुना तीरी 27 वर्षांनी का होईना पण कमळं फुलली आहेत. पण आता या यमुनेचं पाणी दूषित झालेलं आहे, ते आता स्वच्छ करण्याची पण जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. आणि या सगळ्याच माध्यमातून चर्चा करण्यासाठी 27 वर्षांनी वनवास संपला, दिल्लीत फुललं कमळ, आपची पिछेहाट, याची कारणं काय, याच विषयावर लाईव्ह करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे राज्य प्रवक्ते संदीप खर्डेकर सर आणि आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत सर. सर, दोघांचे टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. अर्थात दोघांनी पहिल्यांदा पहिला प्रश्न एक तुम्हाला मी विचारतो आणि मग तुम्हाला. सुरुवातीला अर्थातच ज्यांचा विजय झालाय त्यांच्याकडे आपण जाऊयात. तुमचं अभिनंदन खडेकर सर. भाजपनं इतक्या वर्षांनी म्हणजे 1993 नंतर पुन्हा एकदा दिल्ली काबीज केली आहे. काय वाटतं, तुमची पहिली प्रतिक्रिया अगदी 1-2 ओळींमध्ये? मला असं वाटतं की भाजपचा वनवास नाही संपला, हं. तर दिल्लीकरांचा वनवास संपला. हं. दिल्लीकरांना ज्या प्रकारची सगळी आमिषं दाखवली गेली होती, ज्या प्रकारे दिल्लीकरांना आम्ही तुमचं जीवनामध्ये बदल करू, आम्ही साधी माणसं आहोत, सिंपल माणसं आहोत, हे सगळ्या प्रकारची जी सब्जबाग दिखाए गए थे, मला असं वाटतं की याचा भ्रमनिरास दिल्लीकरांचा झाल्यामुळे दिल्लीकरांनी भाजपच्या जोडीमध्ये भरभरून मतदान टाकलं. आणि सर्वत्र म्हणजे आपण टोटल दिल्लीचा विचार केला तर सर्वच भागांमध्ये आम्हाला यश मिळालंय. असे फार क्वचित एखादा भाग असेल की एखादा पूर्ण भागच आपकडे गेला. आणि दुसरं काय झालं मी आपल्याला याच्यामध्ये सांगतो की स्वच्छ प्रतिमा घेऊन, स्वच्छ चारित्र्य घेऊन राजकारणामध्ये आलेला आम आदमी पक्ष हा आम आदमी नव्हता, तर भ्रष्टाचारामध्ये लिप्त होते. मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 वर्षामध्ये विविध प्रकारच्या विषयांमधनं भ्रष्टाचार केला गेला. हे दिल्लीकरांच्या लक्षात आलं. पर्यायाने देशभर सुद्धा हा संदेश गेला की मद्य गैरव्यवहार असेल किंवा इतर शीशमहल बांधणं असेल, या सगळ्यामुळे त्यांची जी एक प्रतिमा होती ती प्रतिमा डागाळली होती. आणि मी ज्या वेळेला केजरीवालांच्या सोबत या पुण्यामध्ये 2008 ते 2011, 2011 ते 2014 या कालावधीमध्ये आम्ही अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलनं उभारली. अगदी निर्भया चं आंदोलन असेल, तत्पूर्वीचं जे आमचं सगळ्यात मोठं आंदोलन झालं ज्याला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला, तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो. मुकुंदजी पण होते, संपूर्ण आम्ही सगळे. तेव्हा आपचा जन्म नव्हता झाला, तेव्हा आयएससी होतं. आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये सर्व पक्षातले चांगल्या विचारांची माणसं, ज्यांना वाटत होतं की काहीतरी देशामध्ये बदल घडला पाहिजे, अशी मंडळी एकत्र आली होती. त्यावेळेला जी स्वप्न आम्ही बघितली होती, त्यावेळेला जे वाटत होतं की सामान्य माणसं देशामध्ये बदल घडवतील आणि देशाचे जे पुढचे प्रश्न आहेत, सामान्य माणसाचे प्रश्न असतील, भ्रष्टाचाराचे असतील, गरिबीचे असतील, चलनदरवाढीचे असतील, प्रगतीचे असतील, या सगळ्या मुद्द्यांवर आता सामान्य माणसं जागरूक झालाय, तो देशाला एक वेगळी वाट दाखवेल. पण दुर्दैवानं इंडिया अगेन्स्ट करप्शनचं रूपांतर हे काही मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी एका राजकीय पक्षामध्ये केलं. आणि मग त्याचं काय फलित झालं ते गेले 10 वर्ष आपण बघतो आहोत. आणि केवळ तेच नाही, तर आत्ताच्या निवडणुकीच्या पूर्वी जी जी प्रकरणं बाहेर आली त्याच्याही माध्यमातून आपल्या सर्वांना ते बघायला मिळालंय. त्यामुळे मी असं म्हणेन की वनवास निश्चितपणे भारतीय जनता पक्षाने 27 वर्ष वाट बघितली होती. आणि त्याच्याच बरोबर दिल्लीकरांचा वनवास संपला, याचा मला आनंद आहे. आणि दुसरा आनंद मला ज्याचा उल्लेख आपण केला नाही किंवा आपण करणारही नाही, तो असा आहे की काँग्रेस साफ झाली. करणार आहे कारण की त्याचाच आनंद तुम्हाला जास्त झालाय तुमच्या विजयापेक्षा, हे नक्कीच. कारण की काँग्रेसनं यंदा भोपळ्याची हॅट्रिक साधली. आपल्या अर्थात मी हे वाक्य थोड्या वेळाने उच्चारणार होतो, पण आता मला किर्दत साहेबांकडे यायचंय. सर, मुळातच भाजप जितका आनंदित आहे ते आता का आनंदित झालंय याचं उत्तर तर अगदी शेवटच्याच प्रश्नावर तुम्हाला मिळालं.
त्यांचं जे शत्रूमुळे त्याला एकही जागा मिळाली नाही हा त्यांचा आनंद आहे. पण त्यांना एवढी देखील लँडस्लाईड विक्ट्री मिळालेली नाही किंवा अगदी हिस्टॉरिक विक्ट्री मिळालेली नाहीये. पण कुठे ना कुठेतरी तुम्हाला असा धक्का बसलाय की जेणेकरून तुम्हाला सत्तेपासून दूर जावं लागलं, दिल्लीकरांच्या सेवेला मुकावं लागलं, हे नक्की. मला असं वाटतं की याला दोन्ही पद्धतीने बघता येईल. भारतीय राजकारणामध्ये कन्सिस्टंटली या पद्धतीने 10-15 वर्ष किंवा 3 टर्म झाल्यानंतर पुन्हा उभं राहणं एखाद्या पक्षाने आणि हे असं घडलेलं नाही. मुळातच हे जे आहे राजकारण जे आम आदमी पार्टीने आणलं, ते एकाच बॅकग्राऊंडवरती आणलं. म्हणजे अण्णा हजारेंच्या या अँटी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या ह्याच्यानंतर 2 प्रॉडक्ट आले पुढे. एक प्रॉडक्ट आपण केंद्र सरकारचं पाहिलं, मोदी सरकारचं आणि एक दुसरं जे होतं आम आदमी पार्टीचं. मोदी सरकारने गुजरात मॉडेल आणलं. आम आदमी पार्टीने ते सगळं पूर्णपणे दाखवून दिलं की ते सगळं फेल आहे आणि एक नवीन दिल्ली मॉडेल म्हणून जे आलं, ज्याचं जगभर कौतुक झालं. या कौतुकाच्या जीवावरती पहिली इलेक्शन असेल म्हणजे भारतामधली ती ज्याच्यामध्ये कामाच्या जीवावर आम्हाला मत द्या हे 2020 मध्ये पण झालं. की जे आम्ही काम केलं आहे म्हणजे आधी तर ठीक आहे पहिल्या निवडणुकीला आश्वासन असतात त्याच्या जीवावरती लोकांना भरोसा वाटतो ते होतं. म्हणजे तसंच मोदी सरकारने पण केलं ते भरोशाचं 15 लाखाचं आश्वासन दिलं त्याच्यानंतर ते सरकार आलं. त्या सरकार एका अर्थाने वेगळीकडे गेलं त्याची दिशाच बदलली परंतु आम आदमी पार्टी स्वतःच्या ज्या जाहीरनामा होता ज्यालाच पुढे एका अर्थाने केजरीवालांची गॅरंटी असं तुम्ही जर डिक्शनरीमध्ये बघितलं तर आता गॅरंटी हा शब्द केजरीवालांनी उच्चारला असंच तो उल्लेख येतो. या गॅरंटीच्यामुळे अतिशय उत्तम शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था याच्यावरती काम करता आणि मुख्य म्हणजे त्याच्यावर निवडणूकही लढवता येते. हे कधीही झालेलं नव्हतं, हे पहिल्यांदा झालं आणि म्हणून महत्वाचं आहे आत्ताची जी निवडणूक आहे ती त्या दृष्टीने सुद्धा महत्वाची. तुम्ही म्हणालात तेच आहे की याच्यामध्ये मार्जिन दोघांच्या आमच्या म्हणजे भाजपच्या किंवा आपच्या मार्जिन मध्ये कितीचा फरक आहे तर 1% पण फरक नाही आहे. म्हणजे 1% फरक असताना ही घटना घडते तेव्हा त्याचं कन्व्हर्जन जे आहे उमेदवारांच्या संख्येमध्ये ते वेगळं दिसतं. परंतु आपण जर बघितलं तर आपल्याला जवळजवळ 40% वर आम आदमी पार्टीला सपोर्ट दिसतोय. त्यामुळे इतकी ती लढाई अशी आपण काय म्हणू सोपी समजून चालू नये. याचं कारण असं की दिल्लीमध्ये विविध प्रश्न आहेत. दिल्ली एका अर्थाने केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. तेव्हा ज्या तिथे एका अर्थाने भाजपचं एक प्रचंड मोठी प्रचार यंत्रणा आहे. त्या यंत्रणेच्या पुढे काय काय चालणार आणि काय काय त्याच्या खाली त्या रगड्याखाली किंवा आता रोड रोलर आहे खरं तर भाजप म्हणजे. त्यांनी सगळे जे त्यांचे जे काय हातात जे काही सत्ता असताना ज्या काही शक्यता आहेत म्हणजे तुम्ही सर्व ईडी बीडी पासून सीबीआय पासून सगळं घ्या. त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आयोगही त्यांच्या मदतीला उभा राहिला, पोलिसही मदतीला उभे राहिले, इथपर्यंत सगळं झालं. पण आपण त्याच्याकडे नंतर येऊ. मुळात असं आहे की हा स्वल्पविराम आहे. एका अर्थाने जनतेच्या ज्या मुख्य अपेक्षा होत्या शिक्षण आरोग्य वगैरे या पूर्ण झाल्यात. आता पुढच्या टप्प्यावरची ही निवडणूक होती. त्याच्यामध्ये आत्ता आम्हाला जे मतदान थोडंसं कमी झालेलं आहे म्हणजे पूर्वी 53% असायचं ते आता 43% वरती आलंय. साधारण 10% कमी मतदान झालं. परंतु एक आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे दिल्लीमध्ये नेहमीच सातत्याने केंद्रामध्ये मोदी सरकार आणि दिल्लीमध्ये केजरीवालांचं आप सरकार असा एक साधारण तिथला एक मतदाराचा कल होता. त्यामुळे त्या पद्धतीचा हा फरक होणं हे उलट एका अर्थाने आमच्यासाठी खूप अवघड होतं. परंतु कन्सिस्टंटली या 2-3 निवडणुकीमध्ये हे लढवून धरलं आणि त्याच्या जीवावरती एक चेहरा असल्यामुळे अरविंद केजरीवालांचं कन्सिस्टंटली काम असल्यामुळे या पद्धतीची लढाई आमची जोरदार झाली. मला असं वाटतं की ही लढाई आम्ही अतिशय उत्तम पद्धतीने एका अर्थाने जगातला सर्वात मोठा भाजप सारखा पक्ष जे स्वतःला असं म्हणतात आणि आम्हाला ते सुपारीचा एवढा पक्ष म्हणतात. तर आमच्या सुपारी एवढ्या पक्षाने यांना मात्र रडवलं हे मात्र खरं. नक्कीच. मी आणखी आता पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे. खडेकर सर, मुळातच केजरीवालांनी अगदी आज निकाल जाहीर होण्यापूर्वीच एक असं म्हटलं त्यांनी की बाबा 17 फॉर्म सी हे निवडणूक आयोगानं खरं म्हणजे घोषित करणं गरजेचं होतं. त्यात कसं मतदान झालंय, बूथवर किती मतदान झालेलं आहे, पण ते निवडणूक आयोगानं केलेलं नाही आणि त्यांनी स्वतःची ट्रान्सफर इलेक्शन्स .in नावाची एक वेबसाईट आपली काढलेली आहे आणि त्या माध्यमातून ते नेहमी करत असतात. याचाच अर्थ 2 दिवसांपूर्वी राहुल गांधींनी या संदर्भामध्ये उपस्थित केलेला प्रश्न आणि आता आपनं देखील याच बाबतीमध्ये ओढलेली त्याची री, या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे नेहमी निवडणूक आयोग हा विलन ठरतो जो पक्ष सत्तेतून बाजूला होतो किंवा हरतो. मुकुंदराव किर्दत हे एक सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे ते बोलत असताना मी मध्ये बोललो नाही.
पण ते जेव्हा जेव्हा निवडून येतात तेव्हा तेव्हा ईव्हीएमची विश्वासार्हता असते, तेव्हा तेव्हा निवडणूक आयोगाची विश्वासार्हता असते, आणि जेव्हा जेव्हा ते पराभूत होतात त्या वेळेला निवडणूक आयोग विलेन ठरतो. मला हे समजत नाही की लोकसभेला तुम्हाला एवढी मतं मिळाली, एवढ्या मोठ्या प्रमाणावर खासदार निवडून आले, तेव्हा ईव्हीएम विलन नव्हता, तेव्हा निवडणूक आयोग विलन नव्हती. ईडीचा गैरवापर किंवा सीबीआयचा गैरवापर असा एक आरोप आमच्यावर सातत्याने केला जातो. मला मुकुंदराव, आपण अभ्यासपूर्ण सांगा की सर्व काही आम्ही विकत घेतलं असेल तर तुम्ही राहताच कशाला? हं? ज्या पद्धतीने आपण आरोप करतो ते करत असताना आपण देशाची लोकशाही वरच आघात करतो आहोत. आपण परदेशी शक्तींच्या हातातले भावले झालो आहोत का? म्हणजे उद्या सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट, हायकोर्ट भ्रष्ट, खालचे न्यायालय भ्रष्ट, ईडी भ्रष्ट, सीबीआय भ्रष्ट, निवडणूक आयोग भ्रष्ट, सगळंच भ्रष्ट, अशा प्रकारच्या नॅरेटिव्ह सेट केल्याने आपण आपली लोकशाहीचा घात करत आहोत असं मला वाटतं. आणि त्यामुळे ईडीनी ज्या वेळेला रेड केल्या, मद्य धोरणामध्ये गैरव्यवहार सापडला, न्यायालयाने तो मान्य केला, आपले नाही, तीन नाही, तीन नाही. चार मला चार असं वाटतं मंत्री इथे तर मला जेलमध्ये गेले आहेत. देतो, आपण मला बोलू ना बोलायला संधी देतो. मुकुंदराव, आपलंही ऐकू. पण आपले मंत्री जेलमध्ये गेले, लोकांचा भ्रमनिरास झाला म्हणजे काय झालं? तर आपल्या मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं. आपण शिशमल बघितला असेलच. हा, नाही, आपल्याच राजमहल पण पाहिला. आपल्याच स्वाती मालीवालांनी ज्या प्रकारचे आरोप केले, मला वाटतं कुठल्याही राजकीय पक्षासाठी लाजिरवाणी बाब आहे. आणि आप सारख्या पक्षासाठी, की जो पक्ष एक वेगळ्या प्रकारची ओळख घेऊन, आणि ज्या पक्षामध्ये अशा प्रकारची माणसं होती की त्यांचा यापूर्वी राजकारणाशी काही संबंध नव्हता, त्यामुळं तुमच्याकडनं अपेक्षा होत्या. म्हणजे मी हे वैयक्तिक स्तरावरही आपल्याला सांगेन की आम्हाला असं वाटलं होतं की एक परिवर्तन घडवणारी शक्ती राजकारणामध्ये उदयास येते आहे, आणि एक सक्षम विरोधी पक्ष देशभर आता हळूहळू आपलं पकड घेईल. पण त्यांचेही पाय मातीचे, हे जेव्हा लक्षात यायला लागलं सामान्य माणसाच्या, तेव्हा लोकांनी आपला नाकारला. आणि गैरव्यवहारांच्या बाबतीमध्ये ईडीनी पुरावे दिलेले आहेत, न्यायालयाने अनेक पुरावे मान्य केलेले आहेत. मनीष सिसोदिया जेलला गेले, अरविंद केजरीवाल जेलला गेले. पुढच्या काळामध्ये न्यायालयांमध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढायचे मुभा आहे. त्यावेळेला आरोप सिद्ध होतील आणि मग आपल्यालाही असं लक्षात येईल की हे सगळं जे काही घडलं याच्या मागे कुठलंही राजकारण नव्हतं, कुठलंही दबावतंत्र नव्हता, कुठलाही भ्रष्टाचार नव्हता. तर देशातल्या सर्व यंत्रणा या स्वच्छपणे निष्पक्षपणे काम करत होत्या, आणि त्याचंच फलित म्हणजे दिल्लीची ही निवडणूक म्हणता येईल की ज्या निवडणुकीमध्ये आपणही 22 जागा जिंकलेल्या आहेत, आम्हाला 48 जागा मिळाल्या आहेत, पण आपणही 22 जागा जिंकल्या आहेत. अहो, ज्याला ईव्हीएमचा खेळ करायचा ना, मी मागे एकदा बोललो होतो की ईव्हीएमचाच खेळ करायचा ना, तर सगळ्यात पहिले तो काश्मीरमध्ये गेला पाहिजे. कारण जे जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, जो तोडायचा प्रयत्न केला जातोय, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही निवडून आलो नाही. त्या ठिकाणी ज्या राष्ट्रविघातक शक्ती होत्या, किंवा ज्या आतंकवाद्यांना पाठिंबा द्यायच्या, किंवा ज्या पाकिस्तानची भाषा बोलायच्या, अशी मंडळी निवडून आली. त्यामुळे ईव्हीएमचा आता हे बंद नक्की, नक्की. करावं. म्हणजे मला आणि मला संदीप जास्त तुमचा मुद्दा मला कळाला. मला मुकुंदजी आता तुम्हाला प्रश्न करायचा आहे की मुळातच आपण जर आता एक गोष्ट पाहिली की ईडी, सीबीआय या गोष्टी सगळ्या येत आहेत, त्या भारतीय स्तरावर किंवा आपल्या राष्ट्राच्या स्तरावर प्रत्येक राज्यात थोड्याफार प्रमाणात वापरल्या गेल्या असं आपण गृहीत धरू. पण दिल्लीमध्ये एलजी नावाचा एक फॅक्टर वापरला गेला, त्या संदर्भात देखील भाजपनं बोलायला हवं, आणि ते कितपत खरं आहे? नाही, नाही. म्हणून तुम्ही म्हटलं की त्यामुळे दोन गोष्टी, यातले पहिली जी गोष्ट आहे ती आत्ता जे ईडी सीबीआयचा जो गैरवापर आहे त्याचं छोटस उदाहरण सांगतो मी. परवा अरविंद केजरीवालांनी आरोप केला की त्यांच्या एका इलेक्शन मध्ये उभा असलेल्या उमेदवाराला काहीतरी कोणाकडनं ऑफर आली, फोनवरती ऑफर आली, त्यांनी ते रेकॉर्डिंग टाकलं वगैरे वगैरे, त्यांनी फोन नंबर शेअर केला. आता ते झाल्याबरोबर सीबीआयची लोक त्या अरविंद केजरीवालांच्या घरी येतात. बरं, कुठलाही कागदपत्र नाही, काही नाही, नोटिसीचं कागद न घेता गाडीत बसतात, 4 माणसं येतात. ही जी नौटंकी आहे सीबीआयची, ईडीची, ही या नौटंकीला तिथल्या आमच्या वकिलांनी दरवाजावर अडवल्यानंतर 1.5 तास त्यांच्याकडे काही कागदपत्र नाही, एक कागद त्यांनी नंतर प्रिंट करून आणला, त्याच्यावरती शिक्का मारला, ते नोटीस दिली. आता हे जे सगळं इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती चालू असतं, त्यामुळे याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, जो तथाकथित मद्य घोटाळा म्हणून जे म्हटलं जातं, त्याविषयी दिल्लीमध्ये ती चर्चा त्या पद्धतीने होत नाही. आजही माझा प्रश्न असा आहे, ती भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्याला तुम्ही आजवर बघितलं का की ते मद्य धोरण तरी आहे काय? तुम्हाला कुठलाही भाजपचा प्रवक्ता मद्य धोरणाविषयी बोलताना आढळणार नाही. याचं कारण असं की त्याच्या तांत्रिकतेमध्ये, त्याच्यातल्या योग्यतेविषयी त्यांना मेरिट्स विषयी बोलायचंच नाहीये.
त्यामुळे प्रश्न असा आहे की मद्य घोटाळा म्हणजे काय, तर हे काही माहिती नाही. त्या घोटाळ्याच्या विषयीची कुठलीच काय त्याच्यामध्ये जो एक पैशाचा पुरावा सापडलेला नाही, हे सुप्रीम कोर्टाने जामीन देताना म्हटलेलं आहे. त्यामुळे सिसोदियांच्या संदर्भातलं बघा तुम्ही, केजरीवालांच्या संदर्भातलं बघा, दोन्हीमध्ये तुम्हाला स्टेटमेंट क्लिअर आहे की उलटपची ईडी सीबीआय हे पोपट आहेत का, असं कोर्टाचं स्टेटमेंट आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये. त्यामुळे हे आपल्याला लक्षात घ्यायला की आजही एक काडीचा एक पैशाचा गैरव्यवहार सापडलेला नाही, त्याचा पुरावा नाही. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यातली कायद्याच्या दृष्टीने, की आपण नेहमीच म्हणतो की कोर्टात होईल ते होईल, परंतु इथे पीएमएल प्रिव्हेन्शन ऑफ मनी नॉन लॉन्ड्रिंग बेलेबल नॉन बेलेबल नॉन बेलेबल आहे, जिथे तुम्हाला आरोपीवरती जबाबदारी पडते ती तुम्हीच सिद्ध करायचे. ती तुम्ही तुमची तपास यंत्रणा नाहीये ना. तपास यंत्रणा 5-5 हजाराचे पेपर घेऊन उभे राहते आणि ते तुमच्याशी शेअर करत नाहीये, आणि तुम्ही कोर्ट असं म्हणताय किंवा हा कायदा असं म्हणतो की तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करा. हेच निर्दोष सिद्ध करणं फार कठीण आहे. त्याच्याच जीवावरती ही जी काय 1.5 वर्ष सिसोदियांना जी अटक झाली, तेव्हा अरविंद केजरीवालांना मुख्यमंत्री असताना त्यांना अटक झाली. ही जी आहे 3 महिने 1.5 महिने, ही जी सगळे संजय सिंग, हे सगळं ते आहे चौकशीच्या नावाने तुरुंगात ठेवायचं. बरं, त्याच्यासाठी त्याचा मुहूर्त कसा लागतो हे पण तुम्हाला लक्षात येईल. ती ईडीने सोडल्यावर सीबीआय ताब्यात घेतं. त्या दिवशी तुमचे इलेक्शन बॉन्डचे जे आहेत, इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहेत, त्याचं सगळं जे काय आहे ते सुप्रीम कोर्ट उघड करतं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की या मद्य घोटाळ्यातला जो काही साऊथकडचा माणूस आहे, त्यांनीच यांना 50 कोटी 55 कोटी दिलेले आहेत निधी भाजपला. हे काय गडबड आहे? त्यामुळे हे सगळं शंकास्पद आहे. ते येईलच, सुप्रीम कोर्टात येईल, ते कायद्याच्या ह्याच्यामध्ये उघड पडेल. त्या निमित्ताने फक्त अडकून ठेवणं, विरोधी पक्षाचा आवाज दाबणं, हे जे धोरण आहे त्याच्या विरुद्ध आपण तो प्रश्न होता. दुसरी आता याच्यातली तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला तो एलजी एलजी प्रकरणाचा. आता एलजी प्रकरण पण तुम्ही बघा, एलजी मध्ये झालं काय, ती मुळात सीबीआय सारखी एक तपास यंत्रणा तिथली जी दिल्लीची होती, ती 2015 मध्ये जेव्हा आम आदमी पार्टी सत्तेत आल्याबरोबर त्यांनी पहिलं असं म्हटलं की तुम्हाला भ्रष्टाचार असाल तर या नंबरवरती फोन करा, आपण त्याची एन्क्वायरी करू. कारण भ्रष्टाचाराच्या विरोधामधनं आले होते लोक, आणि त्यांना प्रामाणिकपणे करायचं होतं. त्यामुळे हे केल्याबरोबर सर्वात पहिलं मोदी सरकारने काय केलं, की त्यांच्यातनं ते डिपार्टमेंटच काढून घेतलं. हे कोणाच्या मार्फत केलं, तर त्या राज्यपालांच्या मार्फत केलं. म्हणजे एक पहिलं तिथे, म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये दोन, जे मी म्हटलं ती दोन आले, आम आदमी पार्टी आले, इकडे भाजप आली, अण्णा हजारे म्हणतात तसं. पण ते कुठल्या दिशेला गेले, तर हे जी चौकशी आहे कुठल्या पद्धतीची क्राईम आहेत त्याच्याविषयी चौकशी हक्क हा आम आदमी पार्टीला, दिल्ली मधल्या सरकारला राहणार नाही, लोकनियुक्त सरकारला, असं आहे. आता दुसरा प्रश्न त्याच्यातला आला ती प्रशासनाच्या नियुक्त्या करण्याचा, प्रशासनाच्या बदल्या करण्याचा. बरे, प्रशासनाचे अधिकार, नेमण्याचे अधिकार कोणाला आहेत? आता ते केंद्र सरकारने हातात घेतले. म्हणजे दिल्लीमध्ये ही लढाई आम्ही कोर्टातच लढलो, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो ना. मलाशी ते जे म्हटले ना, ती कोर्टात जावा, तर कोर्टात गेल्यावर काय होतंय, भाजपने आम्हाला दाखवलं. ती कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने म्हटलं, अरे हा तर लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, त्या मंत्रिमंडळाचा अधिकार आहे ती प्रशासनाची तिथली नियुक्ती करणं, ट्रान्सफर्स करणं, बदल्या करणं, सगळं. हे असताना त्यानंतर संसदेमध्ये विधेयक आणलं गेलं, आणि मग त्यानंतर हा अधिकार काढून घेतला गेला. त्यामुळे एका अर्थाने आपल्याला लक्षात येईल की कोर्टाच्या मार्फत सुद्धा तुम्ही करायला जावा सुप्रीम कोर्टापर्यंत. ही लढाई भाजप आपल्या एका अर्थाने काय म्हणतो, त्यांचं प्रचंड जे बहुमत आहे, हिंस्त्र बहुमत आहे, त्याच्या सहाय्याने दाबायचा प्रयत्न पण झाला. मुकुंदजी, मला एक म्हणायचं, मी संदीपजींना आता एक म्हणजे प्रश्न घेणारच आहे, पण मला एक असा मुद्दा उपस्थित करायचा आहे की आता तुम्ही अण्णा हजारेंचं नाव घेतलं म्हणून, दोघेही अण्णा हजारे चांगलं ओळखतात, त्यांच्या त्या मोहिमेत देखील तुम्ही होता, पण त्याच अण्णा हजारेंनी आता केजरीवालांवर देखील टीका केलेली आहे. त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की तो मद्य प्रकार जो आहे किंवा जो काही धोरण आणलं ते कशासाठी, पैशांसाठीच ना, असा अण्णा हजारेंनी थेट सवाल केलेला आहे. आणि त्यांनी असंही म्हटलं की आपलं चारित्र्य जर निष्कलंक असेल तर जनता आपल्या मागे उभी राहते. सातत्याने मी हेच सांगत होतो. अपार्ट फ्रॉम दिस, कुमार विश्वास जे एकेकाळचे केजरीवालांचे खास मित्र, तेच नाव तुमच्या घ्यावं. सगळ्यात मधले एकत्र काम करणारे, त्यांनी तर स्पष्ट म्हटलेलं आहे की दुर्योधनाचा अंत झाला. आणि त्यांनी हेही स्पष्ट म्हटलं की आता खरं तर दिल्लीकर यांना न्याय मिळाला आणि केजरीवालांच्या या डिक्टेटरशिप मधून, या जोखडातून मुक्त झालं, असं स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेला. तिकडे अंजली दमानिया, ज्या एकेकाळी त्या देखील तुमच्या सोबत होत्या, त्यांनी तर असं म्हटलेलं आहे की हा आपच्या विचारधारेचा पराभव आहे, पण या संदर्भात मला फोन करून अजिबात विचारायचं नाही, ही लाईन त्यांनी टाकली आहे. नेमकं काय म्हणायचं, म्हणजे ज्यांनी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे त्याच माणसांनी केजरीवालांना आज टीकेचा धनी बनवलं. मला असं वाटतं ती अण्णा हजारेंची जी काही विधान आहे, तेव्हा त्यांचा ज्या विषयामधला अभ्यास आहे त्या विषयामध्ये आम्हाला त्यांचा सन्मान पण आहे, त्यामुळे तो काही मुद्दा नाही.
त्यांनी महाराष्ट्रातल्या काही भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या लढाया चांगल्या लढल्या, परंतु त्याचा तो निवडकपणा जो आलाय ना, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात ते उभे राहिले, परंतु त्यांनी त्या दिल्लीचं धोरण समजावून घेतलं का किंवा त्या पद्धतीने त्यांच्याकडे काही पुरावा आहे का? तर तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात का? त्याचं कारण असं आहे की अण्णा हजारेंनी एका अर्थाने राजकारणामध्ये यायचं नाही, अशी त्यांची स्वतःची एक भूमिका आहे आणि त्यांचा जो तो हेतेखोरपणा आहे त्याच्यामध्ये संवादाची भाषा संपली. त्याच्यानंतर दिल्लीमधनं आम आदमी पार्टीचे मला काही वाटतं एक मिनिट, आपण अण्णांबद्दल बोलताना बोलता. एकेखोर किंवा असे शब्द वापरू नये. आपण एक सुसंस्कृत व्यासपीठावर आपण- आहोत आणि त्यामुळे मला असं वाटतं की एका महान व्यक्तीला की जे खूप ज्यांनी काम केलं या समाजासाठी, त्यांच्या प्रती थोडस आपण थोडं मला असं संयमाने वाटतं बोलावं की- असं मला मला असं वाटतं. वाटतं की त्यांचा ज्याच्यामधला अभ्यास आहे त्याच्याविषयी सन्मानच आहे, परंतु जेव्हा ते एखादं विधान करतात तेव्हा बऱ्याचदा असं होतं की ते विधान पत्रकारांच्या समोर पत्रकार ज्या पद्धतीने प्रश्न विचारतात त्या पद्धतीने नाही, प्रश्नाचं आता याच्यात उत्तर प्रश्न देताना दिसतात. विचारण्यासारखं काय आहे? याचं कारण असं नाही, अण्णांची ते प्रतिक्रिया नाही, नाही. घेतली या विषयावर ते केजरीवालांवर भूमिका ते पहिल्यांदा तेव्हापासूनची बोललेले देत आहेत, नाहीये. नाही ते पूर्वीपासूनची हा, ते काय सांगतात. पहिल्यांदा बोललेले म्हणजे नाहीये. ते 2013-14 पासूनचा विषय सांगताय की तेव्हा मी त्यांना म्हटलो होतो अरविंद केजरीवालांना राजकारणात जाऊ नका किंवा राजकारणाच्या ऐवजी समाजकारणात राहा, हे दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. त्याच्याविषयी सन्मानच ठेवायला पाहिजे. म्हणजे राजकारणात गेलेली एक पिढी आमच्यासारखी जी आहे ती जेव्हा हे सगळं राजकारण आपल्याला चिखलाचं झालेलं आहे असं म्हणून त्याच्या चिखलात उतरायला पाहिजे, आपल्यावर ते शिंतोडे उडणार हे गृहीत धरून राजकारणात शिरली. त्यामुळे अण्णा हजारेंची आणि त्यांची वैचारिक त्याच्यामध्ये मतभेद आहेत. राजकारणामध्ये कोणी जावं समाजकारणामध्ये, आणि आपण बघितलं तेव्हाचे विश्वंभर असतील तेव्हा इतर काही नेते सुद्धा त्याच वेळेस हम्म. काही जणांनी राजकारणाची भूमिका, काही नाही, जणांनी पण त्याच्यामध्ये समाजकारणामध्ये. एक किर्दात साहेब मला मुद्दाहून आवर्जून सांगावं लागेल या ठिकाणी की त्यावेळेला देशभर अण्णा हजारेंचं आंदोलन पसरलं होतं. असा देशातला एकही राज्य नव्हतं, एकही शहर नव्हतं, अगदी तालुका पातळीपर्यंत सर्वत्र आंदोलन उभारलं गेलं होतं. ती सर्व माणसं केवळ आणि केवळ या स्वच्छ प्रतिमेच्या बाजूने उभी होती आणि नंतरच्या काळामध्ये दिल्ली वगळता इतरत्र कुठेही ती माणसं पुन्हा दिसली नाहीत, उभी राहिली नाहीत. या पुण्यामध्ये आपल्यालाही सर्व मंडळी माहीत आहेत, मलाही सगळी मंडळी माहीत आहेत की ती पुन्हा अगदी दीपक भरडयांसारखे जे भारावून जेलला गेले व्यावसायिक मंडळी, ती मंडळी सुद्धा पुन्हा आपल्या संपर्कात राहिली नाहीत. याचं एकमेव कारण असं की कोणालाही ज्या प्रकारचं राजकारण केलं जात होतं ते मान्य नव्हतं. आणि मगाशी आपण जे एक म्हणालात, मला संदीपजी मुद्दामून त्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे की एसीबीची माणसं त्यांच्या घरी गेली, एकही कागद न घेता गेली. ते मुकेश बेछूट अहलावत म्हणून त्या ठिकाणी बेछूट आरोप ज्या वेळेला सुरू होतात आणि जेव्हा पायाखालची वाळू सरकते आणि ज्या प्रकारचे आरोप केले गेले, आपण लक्षात घ्या की जेव्हा आपण असे आरोप करतो की यमुना में विष मिलाया जा रहा है और लाखों दिल्ली वालों की जान खतरे में है, हे काय आहे? हे देशामध्ये अराजक निर्माण करतात. अशाच पद्धतीनं ज्या वेळेला त्या मुस्लिम समाजाला विनाकारण त्यांची माती भडकवली गेली की याच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना देशातून हाकललं जाईल, तुमचं नागरिकत्व जाईल. दिल्लीमध्ये दंगल म्हणजे ज्याला आपण म्हणू सरकार चालवायची त्यावेळेला परिस्थिती निर्माण केली गेली. अशा विधानांना विचारायचं नाही की तुम्ही या विधानाचा काय बेस आहे, कशाच्या आधारावर तुम्ही विधान म्हणजे करताय. संदीपजी म्हणतात तो फक्त एक मुद्दा मी फक्त पुढे ओढतो, कारण की खरं म्हणजे केजरीवालांनी एक दुटप्पी भूमिका कुठली घेतली. एक तर त्यांनी खळबळजनक आरोप केला, तोही थेट भाजप सारख्या पक्षावर, की आमच्यातले काही जे आमदार आहेत त्यांना फोन केले गेले आणि एवढ्या एवढ्या कोटींची ऑफर आणि मंत्रिपदाची ऑफर पण दिली गेली. त्यामध्ये सुलतानपूर माजरा नावाचे जो मतदारसंघ आहे त्याचे आता आमदार निवडून देखील ते आलेले आहेत, दुसऱ्यांदा निवडून आले ते महेश कुमार अहलावत म्हणून. मग त्यांनी ती तक्रार दिली. पण जेव्हा एसीबी तुमच्याकडे त्या तक्रारीच्या चौकशी संदर्भात येते तेव्हा तुम्ही त्यांना एंटरटेन करायच्या ऐवजी त्यांना झाकलून नाही देता. नाही नाही, तेव्हा सीबीआयच्या ऑफिसमध्ये संजय सिंग बसलेले होते. मग याच्यात गंमत ही आहे की त्यातला हा अर्धापास झाला. संजय सिंग कुठे गेलेले होते तर सीबीआयच्या ऑफिसमध्ये तक्रार घेऊन गेले होते. तिथे त्यांची तक्रार एंटरटेन केली जात नाही, परंतु प्रसिद्धीच्या माध्यमांच्या पुढे आणण्यासाठी हा विषय घेऊन 4 जण बसतात गाडीमध्ये आणि ते गाडी घेऊन तिथे उतरतात आणि म्हणतात की आम्ही सीबीआय कडनं आलोय. हा त्यातला जो प्रकार होता तो होता. मी ज्याच्यावरती लक्ष वेधतोय तो म्हणजे तपास करायचा तर ते तपासच करायला पाहिजे ना त्या माणसाचा. पण याच्यातून एक असा आरोप झाला केजरीवालांवर की त्यांना आता पराभव स्पष्ट दिसत होता, त्यामुळे आता चला काही ना काहीतरी आपल्याला कारण मला असं हवं वाटतं म्हणून भाजपवर. तुम्हाला हे लक्षात घ्यायला लागेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जो परवा राहुल गांधींनी आरोप केला, आम आदमी पार्टी त्याच्याविषयी जास्त साशंक होती आणि त्यामुळे त्यांच्या जेव्हा एका शहादारा मतदारसंघामध्ये साधारणपणे 11,000 नवीन अर्ज आले, रद्द करण्यासाठी अर्ज दिले गेले आणि ते सुद्धा त्याचे कागदपत्र मीडिया समोर आले.
ती भाजपच्याच एका तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यादी दिली होती. 11,000 ती त्याच्यातले काढल्यानंतर आम्ही 1,000चं सॅम्पल घेतलं. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की 500 जणांना जाऊन भेटी दिल्या. त्यातल्या 375 लोकांचे तिथेच अस्तित्व असताना त्यांची नावं यादीतनं कमी करण्याचा प्रयत्न झालेला होता. आता हा सगळा जो प्रयोग आहे ना, हा प्रयोग विषयी शंका निर्माण झाली आणि त्यानंतर ही चौकशी झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 2024च्या लोकसभा इलेक्शन नंतर दिल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार वाढवले गेले. आता या सगळ्यावरती आम आदमी पार्टी सावध भूमिका घेऊन प्रत्येक गोष्ट तपासणं आणि मग याच्यातून जे तुम्ही आता मला म्हणाल ती वेबसाईट आली, ती फॉर्म नंबर 17 जो आहे तो वेबसाईटवर टाकला जावा. कारण जर इलेक्शन कमिशन तो आकडेवारी देतच नसेल तर ती ट्रान्सपरन्सी कशी? जर तिथल्या एखाद्या पक्षाच्या बूथवरच्या ज्या एखादा तो प्रतिनिधी असेल त्याला ती यादी मिळते. बरं, आपल्या ठिकाणी जर मतदार किंवा प्रतिनिधी जर हे नसेल, सक्षम नसेल, त्यांनी जर नोंद नीट केली दिली नाही तर ती अडचण येते. परंतु ते काम इलेक्शन कमिशनचं आहे ना, त्यामुळे ती यादी शेवटी पक्षाने टाकली. त्यामुळे हे लक्षात घ्या की या सगळ्याच्या संदर्भामध्ये अशा ज्या गोष्टी इलेक्शनच्या काळामध्ये सुद्धा आम आदमी पार्टीने केल्या, या कुठेतरी लोकशाहीला निश्चितपणे मजबूतच करतात. म्हणजे लोकांना सावध करतात. तुम्ही इलेक्शन कमिशन हा तटस्थ आहे का याच्याकडे लक्ष ठेवा असं सांगतात, असं मला तरी वाटतं. नक्की. खडेकर सर, आज संजय राऊतांनी आणखी एक वेगळाच आरोप केलेला आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की मुळात काल त्यांनी पत्रकार परिषदेत असं म्हटलं की 39 लाख मतदार महाराष्ट्रात अचानक वाढले, ते आता काही दिल्लीत देखील गेले असतील, भविष्यात ते तुम्हाला बिहारमध्ये पण बिहारमध्ये दिसतील. दिसतील. पण आज त्यांनी केलेला आरोप एक आणखी त्याच्या पुढचं पाऊल आहे की त्यांनी असं म्हटलंय की 15 ते 16,000 मतदार प्रत्येक मतदारसंघात वाढवण्यात आले आणि मी काही लोकांना पैसे वाटप करत असताना प्रत्यक्ष डोळ्याने माझ्या डोळ्यांनी पाहिले. आता मुकुंदजी, मला एक म्हणायचंय, ही इज एमपी नाव, एक संविधानिक पद तुमच्याकडे आहे, तुम्ही प्रत्यक्षात ते पाहताय, देन प्रूव्ह इट. ते मग ज्यावेळी तुम्हाला दिसलं त्याच वेळी तुम्ही तक्रार का नाही दाखल केली? उलट अशी विधानं करून तुम्ही लोकशाहीला बळकट करण्याऐवजी तुम्हीच लोकशाहीवर वेगळी शंका घेताय असं मला नाही. पण पण मुकुंदराव, त्याचं उत्तर देण्यापूर्वी संदीपजी, मी आपल्याला असं म्हणेन की रोज सकाळी काहीतरी नेरेटिव्ह सेट करणाऱ्या एका व्यक्तीला, म्हणजे ज्याला मी NC म्हणेन, नॉन कॉग्निजिबल, अदखलपात्र व्यक्तीची एवढी दखल घेऊन त्यांच्यावरती आपण चर्चा पण करावी, मग तुम्ही अशी खरंच परिस्थिती नाही. फक्त मुख्यमंत्र्यांचं वाक्य बोलून डावलताय. नाही, मुख्यमंत्र्यांचं वाक्य बोलून नाही. देवेंद्र फडणवीस तेच म्हणत नाही, असतात. पण ही फॅक्टच आहे की त्या व्यक्तीला, मला हे मान्य आहे की 24 तास चॅनल चालवायला किंवा वृत्तपत्रांमध्ये सनसनाटी निर्माण करण्यासाठी संजय राऊत सारखे व्यक्तीची आवश्यकता आहे. पण या विधानाबद्दल संजय तुमचा राऊत आक्षेप आहे का नाही? कुठलं- त्यांनी डोळ्यांनी अहो, बघितलंय. अहो, त्यांनी, मी दुपारी ज्या वेळेला त्यांचं विधान ऐकलं त्याच वेळेला मी म्हटलं की मग ही शुड हॅव कंप्लेंट. त्यांनी त्याच वेळेला कंप्लेंट करायला पाहिजे होती, पोलिसांना बोलवायला पाहिजे होतं, जे पैसे वाटतायत त्यांना पकडायला पाहिजे होतं. बेछूट बेलगाम वाटेल ते तोंडाला येईल ते बोलायचं. आणि म्हणून ACBने जे केलं की कोण आला हवं ते त्याने सांगा, फोन आलेला असेल, त्या फोनचा नंबर आलेला असेल, आजकाल सगळं ट्रेस होतं, आपले तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय, म्हणतात ते सांगा बरोबर ना. पण हे करायचं नाही, नुसते आरोप बेलगाम नाही, करत नाही, राहायचे, तो- सनसनाटी तो- निर्माण तो फोन करायची. नंबर पब्लिक डोमेन मध्ये आहे. तो फोन नंबर कुणाचा आहे हे दिसतं आहे. तो नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे, सर्व आहे. त्यामुळे त्याच्यात काहीच शंका नाही. आता ही चौकशी कोणी करायची? तर निवडणूक आयोगाने ती करायला पाहिजे, त्यामुळे ती करणार. दुसरं जे तुम्ही उदाहरण सांगितलं, प्रवेश वर्मांच्या संदर्भात तुम्ही सांगला, इलेक्शनच्या आधी ते स्वतः म्हणतात की माझ्या वडिलांच्या नावाची NGO आहे आणि मी त्यांच्यातर्फे 1100 रुपये देतोय आणि ज्यांच्याकडे मतदार पत्रिका आहे, मतदान पत्रिका आहे, त्यांना मी पैसे देतोय. हे टीव्ही चॅनलवरती मीडिया समोर ऑफिशियली सर्व झालेल्या गोष्टी आहेत. याची दखल घेतली तर निवडणूक आयोगाने. त्यामुळे तुम्हाला छुप्या पद्धतीने काय काय करता येतं. मी उद्या जर माझ्या वडिलांचा एक ट्रस्ट आहे आणि सांगायला लागलो रोज वस्त्यांमध्ये इलेक्शनच्या आदल्या दिवशी 2,000 आणि 5,000 ज्या पद्धतीने आता भाजपने वाटले त्या पद्धतीने मी पैसे जर वाटायला हे लागलो, पुन्हा सनसनाटी निर्माण करू नका नाही, सर. तुम्ही हे- संजय राऊत नाही, नाही, पण हे तुम्ही संजय दिल्लीमधलं- राऊत नाही कीर्तत सर. तुम्ही एक दिल्लीमध्ये खूप अभ्यासू 1100 व्यक्तिमत्व आहात. पण काय आपला 2,000 मला- 5,000 वाटले. मला- बघा, दिल्लीमध्ये- पराभव झाल्यानंतर तो स्वीकारता आला पाहिजे. नाही, तो स्वीकारायला म्हणजे मग पाहिजे. आप काय जे काही 3 टर्म निवडून आलं ते पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये प्रचंड पैसे वाटले नाही, तुम्ही. दिल्लीमध्ये अहो, मी पैसे तर मला तर वाटत कळलं असताना- 50,000 रुपये दिले लोकांना. हे दिल्ली- काय अर्थ आहे का? दिल्लीमध्ये- आपण कसं आहे, पराभव सुद्धा एक मोठ्या मनानं ऐका स्वीकारला ना, पाहिजे. संदीपजी, मुकुंदजी, मला एक म्हणायचे, आता जे प्रवेश वर्मांबद्दल ते हा. बोलले, याच मतदारसंघात न्यू दिल्लीमध्ये 1993 ला कीर्ती आझाद हे भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यानंतर 27 वर्षांनी परत भाजपचा उमेदवार निवडून आलाय. या 27 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर शीला दीक्षित 3 वेळा, केजरीवाल 3 वेळा निवडून आले.
त्यामुळे असं म्हणता येणार नाही की परवेज मोरांनी पैसे वाटले म्हणून दिग्गजांना हरवलं. हे शक्य होणार नाही असं मला वाटतं. आणि की अरविंद केजरीवाल यांनी तर शीला दीक्षितांनाच पराभूत केलं होतं. मला एक असं म्हणायचं मुकुंदजी, पैसे वाटले न वाटले हा सगळा निवडणूक आयोगाचा विषय, तो सगळं काय असेल ते बघेल. प्रश्न हा आहे की या वेळेला मात्र हे नक्की झालं की जिथे 2013ला तुम्ही अगदी 28 जागा काठावर तुम्ही आला होतात, भाजप 31 वर होतं, पण त्या काँग्रेसला सोबत घेऊन तुम्ही सरकार स्थापन केलं 49 दिवसांचं. पण आज अशी परिस्थिती आहे, 10 वर्षानंतर किंवा 12 वर्षानंतर तुम्हाला तो आकडा देखील गाठता आला नाही. याचं आत्मपरीक्षण करायला हवं का नको? नाही करायला हवं, पण मग मगाशी आकडेवारी तुम्हाला जी सांगितली ती एकूण मतदान किती झालं आणि त्याच्यातलं काय टक्केवारी आहे, तर ती टक्केवारी फार काही म्हणजे कमी झालेली नाही. ती 41, 43 आणि 45 या टक्क्यांच्या जवळ. म्हणजे विजयी भाजप झालं म्हणजे किती? म्हणजे 1% ईव्हीएम मध्ये फक्त 1% गडबड झाली असं म्हणायचंय त्यांना. आम्हाला काय असं म्हणायचं चाललंय? आहे की अहो, काय 1% आपण आपले कॉन्ट्रॅडिक्ट करू नका सर. मी अजून अहो, ईव्हीएम शब्द बघा काढलाच बरं, नाही. तुमचं तुम्ही ते निवडणूक आयोगाने काही केलेलं नाहीये. ईव्हीएम हा शब्द जनतेनं आम्हाला मतदान अजून केलेलं आहे आणि टफ फाईट झाल्या, चांगली घासून ज्याला आपण म्हणूयात बरं, लढती आता झाल्या. दोघांना आणखी एक दुसऱ्या विषयाकडे नेतो, तो म्हणजे रोहित पवार. रोहित पवारांनी आज असं स्पष्ट म्हटलेलं आहे की खरं तर इंडिया आघाडी झाली असती तर निश्चितपणे भाजप 20 जागांच्या पुढे देखील गेली नसती. आता रोहित पवारांचा अभ्यास काय म्हणजे त्या पद्धतीने ते बोलले असतील निश्चित, पण त्यांचं असं म्हणणं आहे त्यामुळं आप आणि काँग्रेस भाजपची बी टीम सारखी वागली म्हणून हा पराभव झाला आणि भाजप जिंकली. मला असं वाटतं याच्यामध्ये महत्वाचा भाग असा आहे की आम आदमी पार्टी जेव्हा जेव्हा या लढाईमध्ये आली तेव्हा तेव्हा सोयीने जेव्हा हवं तेव्हा त्यांना आम्हाला बीजेपीचे बी टीम करून टाकलं, तरी काँग्रेसची बी टीम करून टाकलं. म्हणजे हे सोयीचं राजकारण पण आहे. तुम्हाला असं वाटतं का एक लक्षात खरं घ्या. म्हणजे ओमर अब्दुल्लानी पण आज प्रश्न उपस्थित केला, जर तुम्ही एकत्र लढला असता तर फायदा झाला. हा इंडिया आघाडी विषयीचा एक पहिला प्रश्न आहे. पहिला म्हणजे जो बोलूच आपण. पण बी टीम जी आहे ना, हा प्रकार, हा बी टीम मध्ये काय आहे ती आपण बघितलं तर गोव्यामध्ये गेले कित्येक वर्ष पक्ष बदलू सरकार येत होती. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्या तिथे आम आदमी पार्टी भ्रष्टाचाराच्या विरोधात उभं राहावं या पद्धतीने एक पहिली निवडणूक लढवली, त्याच्यात त्यांना काही आम्हाला मिळालं नाही, हाताशी आलं. दुसरी निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये आमचे आमदार निवडून आले. त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की ती स्पेस फक्त काँग्रेसमुळे तयार नाही होते. काँग्रेसचे आमदार ज्या काळामध्ये निवडून जनतेने दिल्यानंतर दुसरीकडे जात होते, त्या काळामध्ये काही ठिकाणी काँग्रेसच्या ऐवजी आपच्या उमेदवारांना निवडलं गेलं. हे गुजरातमध्ये पण झालं. त्यामुळे इतकी भुसभुशीत जमीन काँग्रेसने पण केलेली आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. ती भाजप जेव्हा आम्ही गुजरातमधली इलेक्शन लढवली तेव्हा राहुल गांधी तिथे प्रचाराला का नाही आले? त्यामुळे हा प्रश्न तसा पण आहे की तिथे आम आदमी पार्टीचे एका अर्थाने भाजपच्या विरुद्ध उभं राहणं गुजरातमध्ये कठीण होतं. अशा काळामध्ये आमचे छोटे छोटे ज्यांचा पूर्वानुभव काहीही नाही अशा पद्धतीचे युवक तिथं उभे राहिले सुरत सारख्या शहरामध्ये आणि ही लढाई लढली. त्यामुळे एका अर्थाने असं आहे की भाजप पेक्षा काँग्रेसनी पण ती जर म्हणजे लढाई सोडली असेल तर त्याला आम्ही काय करणार? त्यामुळे हा दोष आमच्यावर नाही येत. दुसरं असं की दिल्लीमध्ये जे आहे ते आज तरी पर्याय म्हणून त्यांनी काय काँग्रेसला स्वीकारलंय का? त्यामुळे हा प्रश्नच नाही आहे. त्यामुळे काँग्रेस जे आहे ते काँग्रेसची भूमिका काँग्रेसने ठरवायला पाहिजे. मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जर रोहित पवार म्हणत असेल की काँग्रेस बी टाइम्स वापरले, पण मी बी टीम नाही म्हणायच्या भानगडीत पडणार. मी म्हणेन पण त्यांनी इंडिया आघाडीमधला काय बिग ब्रदर तरी आहेत का ते? म्हणजे ही भूमिका त्यांची आहे ना, जबाबदारी घ्यायला पाहिजे ना. जर तुम्ही या पद्धतीने दिल्लीमध्ये उमेदवार उभे करत होता तर तेव्हा तुम्ही चर्चा केली का? हरियाणामध्ये आम्ही 3-3दा म्हणत होतो की तुम्ही आमच्याशी चर्चा करा आणि सर्व सीट लढवू नका, आम्हाला 3 सीट द्या. अशा पद्धतीची फायनल चर्चा होत असताना सुद्धा राहुल गांधी यांचं म्हणणं तिथली टीम ऐकत नव्हती. पण मला असं वाटतं की अरविंद केजरीवालांचा स्वभाव जो आहे ना तो आत्मकेंद्रित आहे. स्वाती मालीवालाही तेच म्हणतात, कुमार विश्वासही तेच म्हणतात, सगळ्यांचं तेच म्हणणं की प्रचंड आत्मकेंद्रित आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं तुम्हाला माहितीये का? जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा इंडिया आघाडी, तेव्हा वज्रमूठ, आणि मग जेव्हा त्यांना गरज नसते त्यांना वाटतं, ओव्हर कॉन्फिडन्स असतो की इथं मी निवडून येईल, म्हणून त्यावेळेला मग काँग्रेस नको, कोणी ममता बॅनर्जी नको, राष्ट्रवादी नको, अशी त्यांची भूमिका असते. आणि याचाच फटका त्यांना मोठ्या प्रमाणावर बसला. पण या वेळेला दिल्लीकरांनी ठरवलं होतं की पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवून भारतीय जनता पार्टीलाच बहुमत द्यायचं. त्यामुळे इंडिया आघाडी म्हणून लढले असते तर आम्हाला अधिक यश मिळालं असतं. यश मार्जिनच्या रूपात. तुम्ही आज एक जाहीरच करून टाकली की भाजपच्या बी टीम नक्की किती आहेत.
म्हणजे मी आता की यादीच तयार करायला म्हणजे काय आहे आमच्यासाठी, म्हणजे ज्याला असं म्हणेन की आमच्या सुदैवानं हे सगळे स्वतःहूनच आमचे बी सी टीम होत जातात. यांच्या आपसामध्ये एवढी भांडणं आहेत की जसं म्हणजे पांडवांना, आम्ही पांडव आहोत, त्यामुळे म्हणजे तुम्हाला कौरवांमध्ये असं काय म्हणायचं ते होतं, कौरव. हा. नाही, कौरवांमध्ये अनेक लोकसंख्येने प्रकारचे कौरव आहेत ते. कुमार विश्वातीच सांगितलंय आज. आणि त्यामुळे कौरव हे कधीच एक संघपणे येत नाहीत. त्यामुळे त्यांचं ते दुर्दैव आहे. आणि मला हे आपण चर्चेचा भाग बाजूला ठेवूयात. राजकारणावर बोलत असताना आपण हे निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही विरोधी पक्षाची संघटित ताकद जी लोकसभेला होती त्याचा आम्हाला फटका बसला. आम्ही 240 वरती मर्यादित झालो की ज्या वेळेला आम्ही 400 पर्यंत जाण्याचं एनडीएचं स्वप्न होतं, तसं आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा या सगळ्यांचे वैयक्तिक स्वार्थ यांच्यामध्ये हे अजून कशात काही नाही. म्हणजे लग्न व्हायचंय आणि हे आत्तापासून बारशाच्या तयारीला लागतात. आणि त्यामुळे पंतप्रधान कोण होणार, मुख्यमंत्री कोण होणार, मग या सगळ्या यांच्या आपसातल्या भानगडींमुळे हे सगळीकडे पराभूत होत जातात. तेच महाराष्ट्रामध्ये घडलं. सगळ्यांची तोंड वेगळीकडे, शेवटच्या मिनिटापर्यंत यांची ना सीट वाटप होतो ना यांचे उमेदवार ठरतात, आणि मग कोण कुठून कसा उभा राहतो यांना कळत. नक्की संदीप, तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न, नंतर मी मुकुंदजींकडे येणार कार्यक्रम आता मी शेवटाकडे नेतोय. मला एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की मुळातच तुम्ही जे आता म्हणजे जसं आपनं ते आत्मपरीक्षण करतीलच की त्यांच्या पराभवाची कारणं काय आहेत, पण तुमच्या विजयाची काय कारणं आहेत ही देखील आम्हाला जाणून घ्यायची आहेत. ते फार महत्वाचं. मध्य प्रदेशमध्ये तुम्ही लाडली बहिणा विजयाचं कारण होतं, महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण विजयाचं कारण होतं, इथं पण महिला समृद्धी योजना 2500 रुपये देणार आहात, हे पण विजयाचं कारण आहे का? हेच विजयाचं कारण? नाही, मला असं वाटतं की विकासाचं जे राजकारण, कारण की त्यांनी आधीच फ्री बीज करून बघा, सगळं फ्रीज करून टाकलं त्यांनी. फ्री देणं हा संपूर्ण खेळातला एक छोटासा भाग आहे. म्हणजे मी असं म्हणेन की आपण जर एक आता खेळतोय चेस, तर एक प्यादं म्हणून आपण त्या विषयाचा उल्लेख करू शकतो. एक छोटस आहे की बाबा आहे, पण मेजर जे आहे ते मेजर देशाचा विकास ज्या पद्धतीनं होतोय, देश महाशक्ती होण्याकडे ज्या पद्धतीनं वाटचाल करतोय, देशामध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गारुड हे सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतंय. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपण प्रगती करतो आहे. आज जगामध्ये आपल्याकडे, तुम्ही एक लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा आहे, किर्दत साहेबांनी सुद्धा याचं कौतुक केलं पाहिजे की आपल्या अवतीभोवती नव्हे संपूर्ण जगात अशांतता आहे. अशा वेळेला भारत मात्र समर्थपणे उभा आहे. तुम्ही आज श्रीलंका अशांत आहे, बांगलादेश अशांत आहे, अफगाणिस्तान अशांत आहे, इराण अशांत आहे, रशिया अशांत आहे. तुम्ही छोटे छोटे आपल्या पाकिस्तानची तर वाट लागलेली आहे. अशामध्ये भारत, हिंदुस्थान मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे उभा आहे. आपली अर्थव्यवस्था मजबूत आहे, आपलं सैन्य दल मजबूत आहे. विजयाचं कारण सांगा तुम्ही. या सगळ्यामुळे लोकांच्या मनामध्ये हे पक्क ठसलं की आपला जर आयुष्यामध्ये परिवर्तन कोणी घडवू शकत असेल तर ते भारतीय जनता पार्टी घडवू शकते. त्यामुळे भाजपला मतदान झालं आणि लोकांनी हे निश्चित केलं की दिल्ली आणि राज्य अशा दोन्हीकडे जर समान सरकार असेल तर आपली प्रगती ही चांगल्या पद्धतीने होईल आणि किमान एक सन्मानजनक आयुष्य आपण जगू शकू. आणि म्हणून हे मतदान झालेलं आहे. त्याचा इतर कुठलाही संदर्भ नाही. बाकी ज्या गोष्टी विरोधकांना नरेटिव्ह सेट करायचे त्यांनी करत राहावे. हम तो विजय पताका लेकर चलते रहेंगे. हमारा अश्वमेध है और ये अश्वमेध पूरे देश में एक दिन इस तरह राज करेगा कि विरोधी पक्ष, ऍक्च्युअली आम्हाला हवाय विरोधी पक्ष, पण संदीपजी अश्वमेध रोखल्यानंतर युद्ध करावं लागतं. पण अश्वमेध रोखल्यानंतरची युद्ध जिंकली, महाराष्ट्र जिंकला, दिल्ली जिंकली आणि आता आम्ही बिहार सुद्धा जिंकणार आहोत. पण ते तुम्ही काहीतरी करून जिंकलाय असं त्यांचं म्हणणं. नाही, हे तर चुकतं ना. म्हणजे काय होतं, मी नेहमी हे म्हणतो की ते 2 वेळेला जिंकले ना. आम्ही म्हटलं केजरीवालनी 5000 वाटले म्हटलं ना, आम्ही म्हटलं यांनी ईव्हीएम सेट केला म्हटलं ना, आम्ही म्हटलं यांनी फक्त मुस्लिम मतांना आपलंसं केलं आणि जिंकले. आम्ही असं काही म्हटलं नाही. येस, अगली बार तुम्ही म्हणून नाही, तुम्ही करूनच दाखवता. मग करून दाखवलो आम्ही. आणि आता करून दाखवता की तुम्ही म्हणजे अगदी लोकसभेला 9 जागा होत्या तर थेट. आणि मी आपल्याला हेही सांगतो की पंजाब सुद्धा, अजितदादांनी मुख्यमंत्री पंजाब सुद्धा आम्ही जिंकणार आहोत. नाही, ते मुख्यमंत्री कोणालाही करून दाखवतात. आपण एक लक्षात घ्या की अजितदादा काय, एकनाथ शिंदे काय, शेवटी त्यांना भाजपचे विचार पटले म्हणून ते आमच्या बरोबर आले. हे अजितदादांनी आम्ही त्यांना आणलेलं नाही. म्हणतात की दादा रोज मोदींचं कौतुक करतात, मुकुंदराव ते तर अजितदादा इथपर्यंत म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे विकास पुरुष आहेत. त्यांनी भर प्रेस कॉन्फरन्स मध्ये एकनाथराव ते आणि हे असताना म्हणले, मी तो शपथ ले रहा हूं,
मी तर चाललो बाबा शपथ ते घ्यायला. बरोबर आहे, त्यांना आहे अहो ऐका ना, चांगल्या माणसांच्या बरोबर चांगली माणसं येतात. पण ते 70,000 कोटींचं तुम्ही काय सुद्धा झालं याल ते? पुढच्या काळामध्ये, काही भरोसा नाही. 70,000 तुम्हालाही कोटींचं एक काय? दिवशी असं लक्षात येईल होऊ शकतं. की म्हणजे फक्त भाजपच या देशामध्ये देशाचा विकास करू शकतं. नाही अगदी आता मुकुंदजी खरवडे 100% भाजप त्या दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल सुरू आहे, एक राज्य ते हम्म, काबीज हम्म. करतायत. ठीक आहे, आपण इथपर्यंत समजून घेऊयात. आता अगदी शेवटचा प्रश्न आहे तुमच्याकडे. संदीपजींनी त्यांच्या विजयाची कारणं सांगितली, तुमच्या पराभवाची कारणं काय? फ्री बीज हा जो काही प्रकार होता, सगळं मोफत. शेवटी कुठे ना कुठेतरी जनतेमध्ये एक मध्यम वर्ग जो आहे, तिथे म्हणजे काही रिक्षावाल्यांच्या पण आपण बाईट बघितल्या. 2100 रुपये आम्ही तुम्हाला देऊ असं महिलांना म्हटलं आणि नंतर ते दिलं गेलं नाही. पण लगेच इलेक्शन मध्ये आम्ही जिंकून आलो, आमचं सरकार आलं तर आम्ही 2500 रुपये महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून देऊ. हे जे सगळं फ्री करून घेतलं, त्यामुळे सगळं कुठेतरी फ्रीज झालं असं वाटत नाही का? मला नेमकं असं काय? वाटतं त्याच्यात गडबड आहे. बघा, हे फ्रीबीज आणि रेवडी हा शब्द कोणी वापरला तर मोदींनी वापरला. ते कुणाच्या संदर्भात वापरला तर आम आदमी पार्टीच्या संदर्भातच वापरला. हम्म. आम आदमी पार्टी तेव्हा काय करत होतं? आम आदमी पार्टी तेव्हा वीज मोफत देत होतं, हम्म. शाळा शिक्षण मोफत देत होतं आणि आरोग्य सेवा मोफत देत होतं. हम्म. 3 गोष्टी महत्वाच्या तेव्हा देत होतं. त्याच्यानंतर महिलांसाठी बस प्रवास मोफत केला. याला तेव्हा ते रेवडी म्हणते. तोपर्यंत पैसे वाटपाचा मुद्दाही नव्हता आणि त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे की या मार्गदर्शक तत्वामध्ये संविधानाच्या आपल्या मार्गदर्शक तत्वात म्हटलंय की उत्तम आरोग्य, उत्तम जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि याच्या अंतर्गत हे बसतं. आणि त्यामुळे आपण त्याच्यावरती कल्याणकारी कामं असं म्हणतो त्याला, ते यासाठीच. ती शाळा उत्तम असायला पाहिजे, ती शासनाची जबाबदारी आहे, तेव्हा सरकारची जबाबदारी, शिक्षण हक्क आहे. आज मोदी सरकारने काय केलं? तुम्हाला कुठली मोदी सरकारची घोषणा मोठी आठवते का? किंवा जनतेला तरी तिथली आठवते का? त्यामुळे आमच्या निवड म्हणजे आम्ही हरलोच आहे याचे कारण मीमांसा करत असताना आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की मोदींनी, मी मुद्दामून एका ठिकाणी लिहून ठेवलं की केजी टू पीजी अशी मोदींनी घोषणा केली. केजी टू पीजी सोडा, महाराष्ट्रातल्या सारख्या ठिकाणी 8वी पुढे एज्युकेशन अधिकार, शिक्षण हक्क द्यायला ते तयार नाहीत. आम्ही त्यांचे जे शिक्षण मंत्री त्यांच्याशी बोललो होतो, जितेंद्र, तर तेव्हा ते म्हणले की हे माझं काम नाही, मी करणारच नाही. असं असताना केजी टू पीजी आता हे करतील का? जर त्यांना दिल्लीत करायचं असेल तर देशभर करायला लागेल. मग आम्ही तर वेलकम करू त्यांना. त्यामुळे ही रेवडी नाही. हे शिक्षण किंवा आरोग्य तुम्ही मोफत सुविधा देताय. तुम्ही रस्त्यावरती आजारी पडला किंवा रस्त्यावर अपघात झाला तर त्याला मोफत उपचार देता. हे माणसाच्या चांगल्या जगण्यासाठी गरजेचं आहे. आज 60 वर्षानंतरची सुद्धा आम्ही घोषणा केली होती. त्याला मुलं बघत नाहीत आता छोट्या कुटुंबामुळे, त्याला सर्व सुविधा मोफत मिळतील. या घोषणा म्हणजे रेवडी नव्हे, हे आपल्याला लक्षात ठेवायला. दुसरी महत्वाची गोष्ट, यांनी जी रेवडी दिली ती काय द्यायचा प्रयत्न केला तर त्यांना निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की दिल्लीमध्ये तुम्ही बजेटमध्ये काही बजेटच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी म्हणजे 12 लाखाचा जो हा परंतु जाहिराती मात्र त्यांनी अशा केल्या की दिल्लीसाठी आम्ही 12 लाखाची सुविधा दिली. आता ही रेवडी नाही का? त्यामुळे रेवडी काय आहे? बरं, दुसरं असं, ती महाराष्ट्रात ही रेवडी कशी वाटली तुम्हाला? आता कालचं ट्विट आहे मंत्र्यांचं. त्यांनी असं म्हटलं की 5 लाख महिलांनी ही चुकीने घेतली, चुकीच्या पद्धतीने हे जे काय 6,000 रुपये, काय 9,000 रुपये, आता 6,000 रूल्स अँड रेग्युलेशन्स आणलेले आणि त्यामुळे जवळपास 400 कोटीची रक्कम ही परत यायला पाहिजे किंवा आम्ही परत सोडून देऊ ती. आता हे काय होतं? म्हणजे जे फडणवीस अभ्यास करूनच मी शेतकऱ्यांना कर्जमाफी करेन असं सांगत होते, 6-6 महिने थांबत होते. शाळेतल्या मुलाला तुम्हाला साधं जर ड्रेस युनिफॉर्म द्यायचा असेल तर तुम्ही त्याला आधार कार्ड मागता, सगळं मागता. परंतु महिलांना तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये सहजपणे दिवाळीच्या काळामध्ये पैसे देतात आणि मग नंतर म्हणतात की हे चुकून झालं. तर हे जे काही सगळे प्रयोग आहेत, हे एका अर्थाने निवडणूक यंत्रणेमध्ये पैशाच्या जीवावरती काही परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न होता. तो दिल्लीमध्ये पण काही अंशी झाला. त्यामुळे मोदी सरकार काय करणार आहे हे कोणालाच माहिती नाही आजही. अरविंद केजरीवालांनी काय केलं हे पक्क माहितीये. त्याच्यामधली काही नाराजी आहे, त्याच्यामधले काही नाराज गट होते, शीख असतील काही त्याच्यामधले, त्याच्या काही घटना घडल्या पंजाबमध्ये. त्याचा आता ते कुणी का केलं हा गोष्ट वेगळी, परंतु या पद्धतीच्या काही गोष्टी झाल्या. पूर्वांचलच्या संदर्भातली काही विधानं केली गेली ती त्यांच्या अस्मितेला दुखवली जाणारी, त्या सगळ्याचं राजकारण करायचा प्रयत्न झाला. आपण जे बघतो आहात ती दिल्लीचा अवतालीचा जो भाग आहे, म्हणजे काय आपण म्हणाला वेस्ट आणि नॉर्थचा जो भाग आहे तो मुख्यत्वे शहरी नाही आहे, कमी निमशहरी आहे. त्या भागामध्ये भाजपने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जे गणित दिसतं त्याच्यामध्ये ते मुख्यत्वे दिसतं त्याच्यामध्ये. हा जो सगळा भाग आहे तो कुठेतरी एका अर्थाने अस्मितेच्या जीवावरती ते राजकारणाचा प्रयत्न. दिल्लीचा एक राजकारणाचा तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की हिंदू मुस्लिम राजकारण मगाशी जे म्हणले ना, ते तुमचं 20 मध्ये चाललं नाही दिल्लीमध्ये. आज यावेळेस मोदींना ते म्हणता आलं नाही तिथे. त्यामुळे
आम आदमी पार्टीचं यश याच्यात तरी निश्चितपणे मानायला नाही पाहिजे. आम्ही म्हटलंच नाही, आम्ही कधीच म्हणत नाही. आम्ही त्यामुळे- मुसलमानांना या देशाचा अविभाज्य भाग मानतो. आमचा विरोध हा देशद्रोही मुसलमानांना आहे आणि देशद्रोही मुसलमान नाही. नाही, मी असं कुठल्याही धर्माची व्यक्ती जर देशाशी द्रोह करत असेल तर आमचा त्याला विरोधच आहे. फक्त तुम्हाला जाता जाता एवढंच सांगेन की लक्ष्मी ही कमळावर बसून येते. लक्ष्मी म्हणजे प्रगती, आणि ती प्रगती जर तुम्हालाही हवी असेल तर तुमच्यासारखी चांगली माणसं ही भविष्य काळामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर दिसतील असा मला विश्वास वाटतो. पण- आजच्या या उत्तम झालेल्या चर्चेबद्दल मी आपला आभारी आहे. मी त्याच्यामध्ये तुम्हाला या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच वेळेस दिल्लीमध्ये ही जी सगळी आश्वासनं दिली, ती यमुना स्वच्छ होईल पासून ती प्रदूषण, आणि आता सगळे जो तो प्रदेश आहे तो भाजपच्या म्हणजे 20 राज्य जे आहेत भाजप त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे इथलं प्रदूषण जाईल. ते हे मुकुजी, हे सर्व- मुकुजी, सगळं आपण- चांगलं आपण- घडेल, अपेक्षा मला- करू मला- नका. एक अपेक्षा करतो. दिलेली मला- आश्वासनं मला- आम्ही माझ्याचा पूर्ण वेळ कमी आहे. करू. याचं- दिलेली वचनं आम्ही ऐका ना, पूर्ण ऐका ना. करू आणि येणाऱ्या ऐका ना, काळामध्ये वेळ- भाजपच नक्की वेळ- सर्वत्र सत्तेत पुन्हा येईल. माझ्याकडे वेळ कमी आहे. आता ते वाक्य म्हणालेत संदीपजी की लक्ष्मी ही कमळावरच बसून येते, पण किर्दत साहेब तुमच्या हातामध्ये पण झाडू आहे आणि जिथे कुठे तुम्हाला काही अस्वच्छ वाटत असेल ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही निश्चितच तुमचा झाडू म्हणून हाती मी घ्याल. म्हणून मी मला असं वाटतं ती या निमित्ताने मगाशी पण त्यांनी जो मुद्दा काढला ना, ती या निमित्ताने आणि आजच्या एक मिनिट निमित्ताने- आणखी एक, आणि झाडूला सुद्धा आपण लक्ष्मीच म्हणून हो, संबोधतो. हो, तर त्यांचं हे देखील कोणी विसरता कामा नये. अर्थातच ही चर्चा मी इथेच संपवतोय, पण खरं तर पक्ष कोणताही असू देत, सरकार येतात जातात, सरकार बदलतात, पण दिल्लीकरांचं खरं म्हणजे जीवनमान उंचावलं पाहिजे, त्यांचं भविष्य सुधारलं पाहिजे, त्यांच्या आयुष्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे. त्यासाठी आता एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाला संधी दिली गेली आहे. त्यामुळे आता दिल्लीतली बेरोजगारी, दिल्लीतलं प्रदूषण, अर्थात यमुनेचं सुद्धा, ओव्हरऑल एअर प्रदूषण सुद्धा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिल्लीकरांची सुरक्षितता, या सगळ्याच गोष्टींची अपेक्षा आता भाजपकडून आहे. अर्थातच दिल्लीतही भाजप आहे, राज्यातही भाजप आहे, केंद्रातही भाजप आहे. आता भाजपची खरी म्हणजे जबाबदारी वाढलेली आहे. या जबाबदारीवर अंकुश ठेवण्याचं काम निश्चितच या ठिकाणी आप विरोधी पक्ष म्हणून करेल, अशीच आपण आशा बाळगूयात आणि हा लाईव्ह इथेच संपूयात. पात्रा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.